आपल्याला चिटकतात. तुम्हाला 100 उदाहरणं देईल, मी एवढंच सांगतो. रामायणाची समाप्तीच या श्लोकाने. अपि स्वर्णमयी लंका वने लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी माणसावरती परिणाम करतातच. असो, मग मंथरेचा आटा ढिल्ला केला आणि सरस्वती देवींचं वसतिस्थान कुठे असतं? वसत्वम मम जिह्वाग्रे. कुठे? त्या मंथरेच्या जिभेवरती सरस्वती आली आणि स्त्रियांच्या आवडीचा शब्द ती आता चर 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 बोलू लागली. त्या दासीने सांगितलं, आमच्या राजाचा रामाचा राज्याभिषेक आहे. ती कैकेयीकडे गेली आणि कैकेयी महाराज अस्ताव्यस्त पोहूनलेली होती. त्या कैकेयीला सांगितलं, अगं वेडे, झोपलीस का? ही वेळ झोपण्याची नाही, ही वेळ कशाची आहे? सावध राहण्याची वेळ आहे. ती कैकेयी म्हणते, मंथरे संध्याकाळची वेळ आहे, दिवे लागण्याची वेळ आहे, माझं डोकं फिरून देऊ नकोस, वेड्यासारखं बोलू नको. तर मंथरा म्हणतीये, माझ्या मेलीचं काय जातं, नुकसान तुझंच आहे, जरा बाहेर ये. आणि कौसल्याच्या महालावरती रोषणाई चालू आहे, डोळ्यांनी बघ. पण कसली रोषणाई चालू आहे? कैकेयीने उठण्याची सुद्धा तसदी घेतली नाही, ती निश्चिंत. त्या मंथरेने फिरवून फिरवून सांगितलं, कौसल्याच्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. कैकेयी उठली, म्हणे काय सांगतेस, फार आनंदाची वार्ता आहे, यात दुःखी होण्यासारखं काय आहे? आता सरस्वती देवी जिभेवर. त्या मंत्र्याने सांगितलं, अगं वेडी ग वेडी, मला सुद्धा सुरुवातीला असंच वाटलं की रामाचा राज्याभिषेक होणार, फार छान. पण मला सांग, रामाचा राज्याभिषेक होणार ही वार्ता कौसल्याला माहिती आहे, कौसल्याच्या महालावर रोषणाई आहे. तुला राजा दशरथाने ही वार्ता अजून का नाही सांगितली? बर जाऊ दे, राजकारणाच्या धामधुमीत नसेल सांगितली, पण खरं सांग, भरत आणि शत्रुघ्न दोघं इथे नाहीत, मग एवढ्या तातडीने हा राज्याभिषेक का? 2 प्रश्न तिने विचारले आणि या 2 प्रश्नांचं चिंतन आपणही केलं पाहिजे. मंथरा बोलली, सरस्वती देवी बोलल्या. मग मला खरं सांगा की राजा दशरथाने कौसल्याला सांगितलं, मग कैकेयीला का नाही सांगितलं? सांगायला पाहिजे. मंथरेने काय चुकीचं बोलली आहे? तर इथे प्रसंग सांगावा लागतो. राजा दशरथाचं विश्रांती स्थान कैकेयीचा महाल. कारण का? राजा दशरथ वयाने वृद्ध आहे आणि कैकेयी अजून तरुण आहे. म्हणून राजा दशरथ शयनासाठी, विरंगुळ्यासाठी कोणाच्या महालात येतो? कैकेयीच्या महालात. आणि ती तरुण आपल्या भाषेत आवडती राणी असल्या कारणाने तिला एखादी आवडती बातमी सांगायची असेल तर ती रसिकतेने सांगितली पाहिजे, तिला एखादा उपहार देऊन सांगितली पाहिजे. तुम्हाला ही भाषा समजणार नाही म्हणून सांगतो. राजा दशरथाची इच्छा आहे की कैकेयीला सरप्राईज देऊ. आता समजलं ना? म्हणून राजा दशरथाने सांगण्याची घाई केली. आणि महत्वाचा प्रश्न शिल्लक राहतो, भरत आणि शत्रुघ्न हे दोघं तिथे नाही, तर हा राज्याभिषेक तातडीने उरकण्याची गरज नाही. आपल्या घरी साधा सत्यनारायण जरी असेल आणि सुनबाईला सुट्टी नसेल तर आपण म्हणतो तिला रविवारी सुट्टी नाहीये, सोमवारी नाही, मंगळवारी सुट्टी आहे, तर आपण सत्यनारायण कधी करू? जे साधा सत्यनारायण असेल तरी घरातले सगळे जण आहेत याची आपण काय करतो? इथे राज्याभिषेक होतोय तरी सुद्धा राजा दशरथाने भरत शत्रुघ्नाला टाळून राज्याभिषेक का केला? लक्षात ठेवा, रामाला राज्यावरती बसवणं हे राजा दशरथाचं एक राजकारण सुद्धा आहे. काय? आता तुम्हाला कथा सांगतो, नीट ऐका. गोपाल कृष्ण भगवान. राजा दशरथाची प्रथम पत्नी आहे, तिचं नाव कौसल्या. काय?
नीट ऐका हा. या कौशल्येशी विवाह केला. 16 वर्ष झाली आहेत. राजा दशरथाला पुत्र झाला. मग द्वितीय विवाह केला सुमित्रेशी. कौशल्येने सांगितलं म्हणून विवाह केला. त्या सुमित्रेपासून एक कन्या झाली जिचं नाव शांता. पण ती कन्या झाल्यानंतर तिची ही कूस उजवली नाही. 16 वर्ष कौशल्या, 13 वर्ष सुमित्रेबरोबर विवाह करून झाले. 29 वर्ष मॅरिड लाईफ. पुत्र झाला. राजा दशरथाने पुत्राची आकांक्षा सोडून दिली. कोणी सोडून दिली? नाव सांगा मला. पण नुसत्या दशरथाने नाही, कौशल्येला माहिती आहे आता आपल्याला मूल होत. आपल्या लग्नाला 29 वर्ष झाले, आता मूल होईल का? 29 वर्षात झालं नाही, आता कसं? सुमित्रेने सुद्धा काय आशा सोडली. आता राजा दशरथ एक दिवस काही कारणानिमित्ताने कैकेय देशामध्ये गेला. कैकेय देशाचा राजा होता अश्वपती. तो अश्वपती गंधार देशात गेलेला होता. राजा दशरथाचं स्वागत कैकेयीने केलं. आणि ती कैकेयी तरुणी, राजा दशरथासमोर बालिका, ती राजा दशरथाच्या मनात भरली. 4 दिवस सगळा पाहुणचार तिच्याकडून स्वीकारला. अश्वपती राजा आला आणि राजा दशरथाने सांगितलं, पुत्र कांक्षिणा, पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. मला कैकेयी बरोबर काय करायचं? कैकेयी बरोबर विवाह करायचा. अश्वपती राजा हा राजकारणी. लक्षात ठेवा, राजकारणात मला काही फार समजत नाही, पण राजकारणातला एक गुण तुम्हाला सांगतो. राजकारणात देवाणघेवाण फार पक्क्या होत असतात. काय असतात? दोन जणांची ज्यावेळेस युती होते त्यावेळेस एकेका जागेसाठी ते काय करतात? भांडतात. सख्खे भाऊ सारखे आणि लढू असं म्हणतात, पण एक जागा कोणी कोणाला कमी सोडत नाही, एक जागा कोणालाही कोणी जागा सोडत नाही. राजकारणासारखं करावं लागतं. राजा अश्वपतीने सांगितलं, राजा दशरथा, तुला ही कैकेयी देतो. तुला पाहिजे? तुमच्या वयात फार काय आहे? तुला मुलगी शोभावी अशी ती आहे, पण तुझी इच्छा आहे मी तुला देतो. माझी अट मान्य कर. म्हणे काय? म्हणे या कैकेयी पासून जो पुत्र जन्माला येईल त्याला तू अयोध्येचं काय कर. आता राजा दशरथाला अडचण काहीच नव्हती, कारण कौशल्येपासून काही होणार नव्हतं, सुमित्रेपासून काही होणार. मग झालं तर कोणापासून होणार होतं? म्हणून त्याने काय घेऊन टाकला? आणि राजा अश्वपतीने तो शब्द, राजा दशरथा निर्णयाशी पक्का आहेस ना? निर्णयाशी पक्का आहेस ना? म्हणून 4 वेळा खोदून खोदून विचारलं. याने होकार दिला तेव्हा कैकेयीशी विवाह झाला. आणि मध्येच या वसिष्ठ ऋषींनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला आणि संतती झाली तिघांनाही. आता राजा दशरथाचं जीव रामावरती काकणभर जास्त, म्हणून त्याला वाटतं राज्याभिषेक कोणाचा व्हावा? सूर्यवंशाची गादी आहे, गादीवरती कुठला पुत्र बसावा? ज्येष्ठ पुत्र बसावा. पण अश्वपती राजाचा गैरसमज होईल. मग अश्वपती राजाला ज्यावेळेस ही वार्ता समजेल की मी रामाचा राज्याभिषेक करतोय, त्यावेळेस अश्वपती राजा चिडल्याशिवाय राहणार नाही. मग तो चिडल्यानंतर त्याची समजूत घालायला तिथे कोणतरी रामाबद्दल प्रिय असणारी व्यक्ती असली पाहिजे. म्हणून भरत शत्रुघ्नाला त्याने कुठे पाठवलेलं आहे? आजोळी पाठवलं आहे. आणि आजोळी पाठवण्याचा दुसरा उद्देश आहे की विश्वामित्रांकडे राम लक्ष्मणाचं शिक्षण झालं, भरत शत्रुघ्नाचं झालं नाही. ते कोणाकडे गेली? अश्वपती राजाकडे. दोनही उद्देश आहेत. तुमच्या लक्षात आलं का? हे राजकारण असं आहे. म्हणून त्या राजा दशरथाने कैकेयीला सांगितलं, पण कैकेयीला मंथरेने ते पटवून दिलं. कैकेयी म्हणते, अगं मंथरे, आता मी काय करू? तर राजकारणी लोकांकडे सगळ्या फाईल्स तयार असतात. तुम्ही ज्या गोष्टी विसरतात त्या गोष्टी त्यांना काय असतात? त्याने सांगितलं, अगं कैकेयी, तुला आठवत नाही का देवदानवांचं युद्ध झालं होतं?
त्यावेळेस राजा दशरथाचा रथ तुटला होता, तो हात घालून त्या रथाला वंगण लावून तो रथ तो नेला आणि राजा दशरथाचे प्राण वाचवले. त्यावेळेस त्याने तुला 2 वचन दिले की तू कधी माझ्याकडे मागू शकते. पहिलं वचन माग, रामाला 14 वर्ष आणि राजा भरताला राज्यात, दोन्ही मागू. म्हणजे काय करायचं हे सुद्धा तिने सांगितलं, वरदान कसं मागायचं हेही सांगितलं.